नमस्कार, मी भाग्यश्री आणखी नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त मिळत असेल. तर कालचा ब्लॉग बघितलं तुम्ही की आम्ही रानात येऊन पोहोचलो, वस्तीवर थोड्या वेळ थांबलो. त्याच्यानंतर मग इकडं आलो दुसऱ्या रानामध्ये, कारण तिथे ना माझे मोठे सगळे चुलती राहतात तिकडच्या साईडला. तर तिकडंच आलो होतो. तर 2 चुलते त्याचबरोबर 3 चुलत्या वगैरे आहेत तिकडे राहण्यासाठी. आणि येतानाच आहे ना भाभी तिकडे शेरड राखत होती, मग तिला ये म्हणलं. तोपर्यंत आम्ही इथं आलो होतो आणि खाली चाललोय आता खालच्या चुलत्यांकडे, त्यांना भेटून येतो आधी. नंतर मग आता इथे येतो. हर्षीला पण घेतला, आता मी आणला त्याला जाऊन घरून. आणि पावसाने ना सगळे भिजले होते मी, तर आता थोडंसं ऊन आलाय ना, वाळतंय. साडी पण चेंज केली मी घरी जाऊन. काकी तिकडे येतं रानात. चल बरं, कुठे आहे आजी? आले आता इथं रानात, पण तेच नाही, त्या ताई पण नाही काकी पण नाही, दोघी पण नाही. त्या कुठे गेल्या काय की? इथं ही ताईचं घर आहे, पलीकडे काकीचं. वातावरण बघा किती मस्त झालेलं. चला आता जातो रिटर्न. तिकडे भाभी यायला लागली शर्ट घेऊन, म्हणलं तिकडे जावं आता. खालून आम्ही आलो वरती. इकडं भाभी आली ती शर्ट घेऊन. तर भाभी म्हणली चहा करते तुम्हाला. तर मी म्हणलो तर राहू दे, पण म्हणली करते म्हणून आहे ना. चहाचं घेत होती सामान आतमध्ये आणि मग तिथं गॅसवर करत होती. तर ही होती माझी मोठी चुलती. त्याच्यानंतर 2 नंबरची चुलती पण तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच मी, आणि 3 नंबरची चुलती. तर हे सगळे इकडच्या रानात राहतात. आणि पोरं मात्र मनसोक्त खेळत होते इथं पटांगणात. रानात त्यांना मस्त वाटत होतं खेळायला. गवत आमचं दुसऱ्याच्या रानात. तर इथे सगळेजण बसले होते गप्पा मारत. आता बाबा बसले त्यांच्या डाव्या साईडला मोठी चुलती आणि उजव्या साईडला त्यानंतर 2 नंबरची चुलता आणि चुलती बसले. इथं प्रतीक्षा आणि मी इथं बसलेली होती. आणि इकडं मुलं खेळायचं चाललेलं होतं. आणि एक चुलती आहे ना नंतर आली इथे. इथं गोलून हर्षू ना त्या तालीवरून चालत होते. मध्ये असा खड्डा होता आणि त्याच्यावर पलीकडून रस्ता होता, त्या रस्त्याने येत होते असे जाऊन. गोलू तर बघा किती पुढे गेलेलं आहे. आणि प्रतीक्षा गेली होती त्याला आणण्यासाठी, आणि हर्षू पण त्याच्या पाठीमागं पळत होतं. ते काय दोघं ऐकतच नव्हते, असंच पळत होते. त्याच्यानंतर आम्ही आलो मग कुर्डवाडीला, कारण तिथे माझी 2 नंबरची मावशी आलेली होती. काका आणि अमोल भैया तिकडे पण आले होते बाबांना बघण्यासाठी. मग नाश्ता वगैरे केला त्यांनी आणि लगेच गेले, कारण त्यांना पण पुढे जायचं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे वानेर जे आहेत ना, पाऊस पण चालू होता आणि वानेर पण आलेली होती. तर थोडंसं शूट केलं होतं मी इथे व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. मला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.